नमस्कार, आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज नेटवर्क, निर्भीड आवाज, निर्भय पत्रकारिता। बिलोलीमध्ये 1 मे पासून स्वजनगणनेला सुरुवात। तालुक्यात राष्ट्रीय जनगणनेच्या 3 दिवसीय प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे। या प्रशिक्षणाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला असून प्रगणकांच्या अडचणी दूर करण्यासाठी घरोघरी जाऊन प्रात्यक्षिके घेण्यात आली। दिनांक 1 मे ते 15 मे या कालावधीत कुटुंब प्रमुखांना स्वजनगणनेद्वारे आपल्या कुटुंबाची माहिती नोंदविता येणार असल्याचे जनगणना विभाग प्रमुख तथा नायब तहसीलदार वंदना गवळी यांनी सांगितले। तालुक्यातील सर्व गावांचे जनगणना करण्यासाठी 350 प्रगणक व पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून दिनांक 23, 24 व 25 रोजी बिलोली येथील पंचायत समिती तसेच गटसाधन केंद्र बिलोली येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये 150 प्रगणक व पर्यवेक्षक सहभागी झाले होते। या प्रगणकांना प्रशिक्षक म्हणून राजेश इंदुरकर व संदीप कमठाणे यांनी काम पाहिले। तालुक्यातील जनगणनेचे कार्य व्यवस्थितरित्या पार पाडावे यासाठी उपविभागीय दंडाधिकारी क्रांती डोंबे मॅडम, तहसीलदार गजानन शिंदे साहेब, जनगणना विभागाच्या प्रमुख तथा नायब तहसीलदार वंदना गवळी मॅडम तसेच नायब तहसीलदार बालाजी मिठेवाड साहेब यांनी याचे अतिशय उत्तम नियोजन केले आहे। महसूल विभागातील तालुका जनगणना निरीक्षक श्री नागनाथ अभंगे, जनगणना महसूल सहाय्यक श्री लक्ष्मण अन्नमवार, टेक्निकल सहाय्यक श्री विजय निवगे तसेच शिक्षकांचे नियोजक श्री मिनके सर हे याची प्रभावी अंमलबजावणी करताना प्रत्यक्ष मेहनत घेताना दिसून येत आहेत। नगरपालिका सभागृहामध्ये चाललेल्या प्रशिक्षण टप्प्यामध्ये नायब तहसीलदार बालाजी मिठेवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 24 प्रगणक व 5 पर्यवेक्षकांना धनंजय माळेगावकर साहेब व इंजिनियर तथा विस्तार अधिकारी अमोल मोरे यांनी देखील उत्तमरित्या प्रशिक्षण दिले। प्रगणकांना केवळ प्रशिक्षण देऊन त्यांच्या जनगणनेतील अडचणी सुटणार नाहीत याचा अंदाज असल्याने सहाय्यक महसूल अधिकारी तथा तालुका जनगणना निरीक्षक श्री नागनाथ अभंगे, जनगणना महसूल सहाय्यक लक्ष्मण अन्नमवार, टेक्निकल सहाय्यक विजय निवगे यांनी प्रगणकासोबत बिलोली येथील गांधीनगर परिसरामध्ये प्रत्यक्ष व्यक्तींच्या घरी भेटी देऊन प्रगणकांना प्रत्यक्ष जनगणना कशी करावी याबाबत प्रशिक्षित केले। जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याचे प्रशिक्षण येत्या 2, 3 आणि 4 मे रोजी आयोजित केले असून उर्वरित दुसऱ्या टप्प्यातील सर्व प्रगणकांना या प्रशिक्षणासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार गजानन शिंदे यांनी केले आहे।